नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। विधानसभा सदस्यांमधून निवडून दिल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जिंकून येऊ शकणाऱ्या एकमेव जागेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येते। निवडणूक आयोगाने गुरुवारी विधान परिषदेच्या एकूण 10 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे। विधान परिषदेच्या 10 जागांमध्ये प्रज्ञा सातव यांनी भाजपामध्ये प्रवेश करताना काँग्रेसच्या आमदारकीच्या दिलेल्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीचाही समावेश आहे। विधान परिषदेच्या नियमितपणे रिक्त होणाऱ्या 9 आणि सातव यांच्या राजीनाम्यामुळे अशा 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे। यासाठी 30 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे। भाजप त्यांच्या संख्याबळाच्या जोरावर 6 जागा निवडून आणू शकतो। प्रज्ञा सातव यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने पोटनिवडणुकीची उमेदवारी त्यांनाच दिली जाणार आहे। तर उर्वरित 5 जागांसाठी 1.5 डझनहून अधिक नेते इच्छुक आहेत। त्यात केशव उपाध्ये, माधवी नाईकराव, राम सातपुते, प्रमोद जठार, रणजितसिंह नाईक निंबाळकर, संजय केनेकर, भाजपासोबत असलेले जय मल्हार क्रांती संघटना राष्ट्रीय अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्यासह अन्य प्रयत्नशील आहेत। शिवसेना संख्याबळाच्या जोरावर 2 आमदार विधान परिषदेत पाठवू शकणार आहे। त्यात 1 महिलेला संधी देण्याची शक्यता आहे। त्यामुळे या जागेसाठी उपसभापती नीलम गोरे, शीतल म्हात्रे, शायना एनसी प्रयत्नशील आहेत। यात गोरे यांचे नाव आघाडीवर आहे, तर दुसऱ्या जागेसाठी अभिजित अडसूळ, राहुल शेवाळे यांच्या नावाची चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून आनंद परांजपे, सुरेश सुनील टिंगरे, सूरज चव्हाण, उमेश पाटील यांची देखील नावे चर्चेत आहेत। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।